महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे आणि या निवडणुकीच्या निमित्ताने या ठिकाणी आपण सर्व लोक एकत्रित आलो आहोत। महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मतदान केल्यानंतर 5 वर्ष आपल्या शहराचं भाग्य हे कोणाच्या तरी हातामध्ये आपण देत असतो। आपल्या आशा आकांक्षा अपेक्षा या पूर्ण करायची जबाबदारी हे कोणाच्या तरी हातामध्ये आपण देत असतो। पण बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं गेले 10-15 वर्ष ज्यांच्या हातामध्ये तुम्ही महापालिका सातत्याने देत आला, त्यांनी कधीच तुमच्या आशा आकांक्षांचा विचार केला नाही, या शहराचा विचार केला नाही, या शहरातल्या सामान्य माणसाच्या समस्या काय आहेत याचा विचार केला नाही। खरं म्हणजे एखाद्या शहराचा सुनियोजित विचार जर करायचा असेल, विकास जर करायचा असेल, तर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, त्या शहराच्या विकासाचा आराखडा। कारण विकास आराखडा हा केवळ कागद नाही आहे, तो विकास आराखडा ही विकासाची ब्लूप्रिंट आहे। पण या ठिकाणी 8-8, 10-10 वर्ष विकास आराखड्याला मान्यताच द्यायची नाही। केवळ रिझर्वेशनची दुकानदारी उघडायची, कधी काढायचं कधी टाकायचं आणि त्यातनं आपलं दुकान चालवत राहायचं। अशा प्रकारच्या प्रवृत्तीमुळे आज शहराचा सत्यानाश झालेला आपण पाहतोय। विकास आराखडा तयार करताना या ठिकाणी पहिल्यांदा आत्ता जमिनीचा उपयोग काय आहे हे पाहिलं जातं आणि मग त्याच्यावर कुठली आरक्षण टाकायची ती ठरवली जातात। आता काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या काळामध्ये ज्यावेळी आता जमिनीचा उपयोग काय आहे, एक्झिस्टिंग लँड यूज काय आहे याचा सर्व्हे केला गेल्यानंतर प्रत्यक्ष विकास आराखडा जेव्हा मंजूर व्हायचा त्याच्यामध्ये 10 वर्ष गेलेले असायचे आणि मग 10 वर्षानंतर विकास आराखडा मंजूर जरी झाला तरी देखील ज्या ठिकाणी उद्यानाचं आरक्षण आहे त्या ठिकाणी कोणाचं तरी घर असायचं, जिथे खेळाचं मैदान आहे तिथे हॉटेल असायचं, ज्या ठिकाणी कॉलेज करता जागा ठेवली आहे तिथे कोणाचं तरी घर असेल आणि या माध्यमातून विकास आराखड्याचा पुरता बोजवारा हा या ठिकाणी उडत होता। खऱ्या अर्थानं पुण्याचा जर आपण विचार केला, 7-7, 8-8 वर्ष या पुण्याला विकास आराखडा दिला नाही। शेवटी आम्हाला निर्णय करावा लागला। आम्ही त्या ठिकाणी पुण्याच्या महानगरपालिकेकडनं विकास आराखडा काढून घेतला। काढून घेतल्यानंतर 2 वर्षाचा वेळ आमच्याकडे होता। कायद्याने आम्हाला तो 2 वर्षात मंजूर करायला हवा होता, पण 1 वर्षाच्या आत त्यातली सगळी भूमिका आम्ही ठरवून तो पूर्ण विकास आराखडा आम्ही मंजूर केला आणि आज पुणे शहराला एक नवीन विकास आराखडा देण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाच्या वतीनं झालं। ज्या पुण्याला 8 वर्ष अजित पवार सांगत होते विकास आराखडा होणार होणार होणार, तो ते करू शकले नाहीत, पण आम्ही मात्र 1 वर्षामध्ये विकास आराखडा केला। याचं कारण आम्हाला कोणाची वाट पाहायची नव्हती, आम्हाला कुठलं दुकान उघडायचं नव्हतं, आम्हाला कुठली आरक्षण बदलायची नव्हती। सरकारकडे जे रिकमेंड होऊन आलं त्याच्यात तसूभरही बदल न करता जसाच्या तसा आराखडा आम्ही त्या ठिकाणी मंजूर केला आणि त्या माध्यमातून या पुणे शहराच्या विकासाचा मार्ग आम्ही खुला केला। नुसता विकास आराखडा मंजूर केला नाही, या विकास आराखड्यातली आरक्षण ही जर आपल्याला त्या ठिकाणी योग्य प्रकारे राबवायची असतील तर महानगरपालिकेला वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट दिले। TDRच्या माध्यमातून त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या अकोमोडेशन रिझर्वेशनच्या माध्यमातून महानगरपालिकेला पैसाही उभा करता येईल आणि ज्याच्या जमिनीवर आरक्षण पडलाय त्याला देखील त्रास होऊ नये अशा प्रकारची नवीन पॉलिसी आम्ही तयार केली। दोघांचाही फायदा होईल आणि समाजाला आरक्षण विकसित करून मिळेल अशा प्रकारचा DCR आम्ही तयार केला आणि या पुण्याला पुढे नेण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून सुरू केलं। बंधू भगिनींनो, या पुणे शहरावर देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजी यांचं अत्यंत प्रेम आहे। आपल्याला माहिती आहे मोदीजींनी पुण्याला स्मार्ट सिटी बनवण्याचा निर्णय केला आणि देशामध्ये स्मार्ट सिटीचा कार्यक्रम या ठिकाणी कार्यान्वित करायचा होता। देशातले 37 शहर होते, ते ज्या उत्तर प्रदेशात निवडून आले तिथलंही शहर होतं, गुजरात मधली शहरं होती, राजस्थानची होती, मध्य प्रदेशातली होती, वेगवेगळी शहरं ही मागणी करत होती। पण मोदीजींनी सांगितलं स्मार्ट सिटीची सुरुवात जर मी कुठून करील तर ती पुण्यातनंच करीन आणि या पुण्यातनं स्मार्ट सिटीची सुरुवात त्यांनी केली। अनेक लोकांना असं वाटतं स्मार्ट सिटी म्हणजे काहीतरी श्रीमंतांकरता होणार आहे। स्मार्ट सिटी ही श्रीमंतांकरता नाही आहे, स्मार्ट सिटी ही सामान्य माणसाकरता आहे। कारण स्मार्ट शहराचा अर्थ काय आहे,
महानगरपालिका ज्या सेवा देते त्या सेवा एफिशियंट असल्या पाहिजे, त्या उचित किमतीला मिळाल्या पाहिजे, त्या पारदर्शी असल्या पाहिजे, त्या भ्रष्टाचार विरहित असल्या पाहिजे आणि म्हणून त्याकरता सगळ्या स्मार्ट टेक्नॉलॉजीचा उपयोग करणारं शहर म्हणजे स्मार्ट शहर. आणि म्हणून या स्मार्ट सिटीच्या अंतर्गत या पुण्यामध्ये पाणी पुरवठ्याची योजना असेल, मलनिस्सारणाची योजना असेल, कचऱ्यावर प्रक्रिया करणं असेल, या प्रत्येक गोष्टीमध्ये तंत्रज्ञानाचा उपयोग आपण करणार आहोत. आज काय अवस्था आहे, पुण्यातल्या अनेक भागामध्ये पिण्याचं पाणी आपल्याला मिळत नाही. खरं म्हणजे आपण जर विचार केला तर प्रति माणशी पिण्याच्या पाण्याची उपलब्धता ही पुण्यामध्ये आणि सिंगापूरमध्ये सारखीच आहे. जेवढं प्रतिमानशी पाणी पुण्यात उपलब्ध आहे तेवढं सिंगापूरमध्ये उपलब्ध आहे. पण सिंगापूरच्या कुठल्याही भागामध्ये आपण नळ उघडला तर 24 तास पाणी मिळतं आणि पुण्यामध्ये मात्र अनेक वेळा हे पाणी मिळत नाही. कुठे तासभर मिळतं, कुठे 2 तास मिळतं, कुठे चढतच नाही, कुठे त्याला फोर्सच नाही. बंधू भगिनींनो, या स्मार्ट सिटीच्या माध्यमातून या ठिकाणी IT चं बॅकबोन इन्फ्रास्ट्रक्चर तयार करून त्याच्यावर सगळ्या सर्व्हिसेस टाकून त्या सर्व्हिसेसची अकाउंटेबिलिटी इस्टॅब्लिश करून या ठिकाणी 24/7 ची पाण्याची योजना तयार करून सर्व भागामध्ये समान पाणी पुरवठा झाला पाहिजे, प्रत्येकाला शाश्वत पाणी पुरवठा झाला पाहिजे, प्रत्येकाला वेळेत पाणी पुरवठा झाला पाहिजे. हे काम आपल्याला या ठिकाणी उभं करायचं आहे. बंधू भगिनींनो, एवढंच नाही तर या पुण्यामध्ये आज आपण पाहतो आपलं जे गटारीचं पाणी आहे, जो मैला आहे, जो आपलं सांडपाणी आहे, हे सांडपाणी वाहून आपल्या नद्यांमध्ये चाललेलं आहे. 350-400 MLD पाणी ट्रीट न करता आपण नदीमध्ये पाठवतो आहे. आपल्या मुळा मुठा सारख्या नद्या या प्रदूषित झाल्या आहेत. या कारखान्यांमुळे झालेल्या नाहीत. कारखान्यांचं प्रदूषण हे 10% आहे. खऱ्या अर्थानं हा जो आपला घाण पाणी आहे, सांडपाणी आहे, मैल्याचं पाणी आहे, विष्टेचं पाणी आहे, हे आपल्या नदीमध्ये नाल्यामध्ये चाललं आहे. त्याच्यामुळे प्रदूषण होत आहे. त्या प्रदूषणामुळे आपल्याला रोगराईचा सामना करावा लागतोय. चांगलं शहर कुठलं, ज्या शहरामध्ये आपण पाण्याची ट्रीटमेंट करू, ज्या शहरामध्ये आपण हे जे सांडपाणी आहे या सांडपाण्याला शुद्ध करू, या विष्टेच्या पाण्याला शुद्ध करू. पण पुण्यामध्ये आपण ते केलेलं नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थानं माननीय मोदीजींचं आणि जावडेकरजींचं मी अभिनंदन करेन की त्यांनी या ठिकाणी मुळा मुठा शुद्धीकरणाचा कार्यक्रम हातामध्ये घेतला. 1000 कोटी रुपये त्याला दिले. त्या माध्यमातून केवळ खोदाई होणार नाहीये, केवळ सौंदर्यीकरण होणार नाहीये. या पुण्यामध्ये 10 STP तयार होणार आहेत आणि या सिवेज ट्रीटमेंट प्लांटच्या माध्यमातून आज हा जो काही मैला आहे, हे जे घाण पाणी आहे, सांडपाणी आहे, जे आपल्या नद्यांमध्ये चाललं आहे, त्याची ट्रीटमेंट होणार आहे आणि ते ट्रीट होऊन चांगलं पाणी आपल्या नदीमध्ये राहील. आपली नदी ही अविरल वाहील, ती निर्मल वाहील आणि खऱ्या अर्थानं पुण्याचं स्वरूप बदलण्याचं काम या ठिकाणी आपण करणार आहोत. आज अवस्था काय आहे, हे सांडपाणी घाण पाणी ही देखील आता आपली संपत्ती होऊ लागली आहे. आता आम्ही नागपूर शहरामध्ये हे जे सांडपाणी आहे या सांडपाण्यावर प्रक्रिया केली आणि प्रक्रिया केलेलं पाणी हे वीज निर्मिती करता ऊर्जा कंपनीला विकलं. ज्या सांडपाण्यातनं प्रदूषण होत होतं, आज त्या सांडपाण्यातनं महानगरपालिकेला पैसा मिळतोय. सोलापूरचं सांडपाणी हे शुद्ध करून NTPC ला पॉवर प्लांटला विकतोय. नांदेडचं घाण पाणी सांडपाणी हे त्या ठिकाणी प्रक्रिया करून परळीच्या औष्णिक केंद्राला विकतोय. औरंगाबाद मधलं घाण पाणी सांडपाणी विष्टेचं पाणी शुद्ध करून आता आम्ही ऑरिक सिटीला देण्याचा निर्णय केलाय. या माध्यमातून या सांडपाण्यावर प्रक्रिया करून एकीकडे मोठ्या प्रमाणात उद्योगाला जर हे पाणी दिलं, आज आपली सगळी उद्योगाची नगरी आहे, या उद्योगाला आपण धरणातलं चांगलं पाणी देतोय. एकीकडे पिण्याच्या पाण्याचं दुर्भिक्ष आहे आणि दुसरीकडे धरणातलं पाणी आपल्याला उद्योगाला द्यावं लागतंय. उद्योगाला पाणी दिलंच पाहिजे, उद्योग आपल्याला हवे आहेत. पण त्याच वेळी आता आम्ही नियम केलाय की महानगरपालिकांनी आपलं पाणी ट्रीट केलं पाहिजे आणि ते ट्रीटेड पाणी आपल्या MIDCने विकत घेतलं पाहिजे, आपल्या औष्णिक केंद्रांनी विकत घेतलं पाहिजे. म्हणजे धरणातलं जे चांगलं पाणी आहे ते एक तर शेतकऱ्याला मिळालं पाहिजे किंवा पिण्याच्या पाण्याला मिळालं पाहिजे आणि हे जे आपलं घाण पाणी सांडपाणी हे स्वच्छ करून उद्योगाला मिळालं पाहिजे आणि त्या माध्यमातून पाण्याची बचत झाली पाहिजे. स्मार्ट सिटीमध्ये या ठिकाणी हे करण्याचं आपण ठरवलेलं आहे. या स्मार्ट सिटीच्या माध्यमातून आज ट्रान्सपोर्टेशनची सिस्टीम आपली कशी आहे. आत्ताच या ठिकाणी योगेश अण्णा सांगत होते आमच्या या भागामध्ये मेट्रो आली पाहिजे. खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे मेट्रोची चर्चा 2007 पासून सुरू झाली,
पण ते चर्चाच करत राहिले आणि आम्ही खऱ्या अर्थानं मेट्रो आणून दाखवली. 900 कोटी रुपये बजेटमधनं आता या ठिकाणी पुण्याच्या मेट्रोला मिळाले. 2 मेट्रोचे कॉरिडॉर आम्ही तयार करतोय. तिसरा हिंजेवाडी ते शिवाजीनगर हा PMRDच्या माध्यमातून कॉरिडॉर तयार करतोय. आणि अण्णा तुम्ही काळजी करू नका, 2 कॉरिडॉर करून आपण थांबणार नाहीये. या पुण्यामध्ये मेट्रोचं जाळं आपल्याला तयार करायचं आहे. निश्चितपणे हडपसरपर्यंत मेट्रो आणल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. आज पुण्याची सगळ्यात मोठी समस्या काही असेल तर ती या ठिकाणी दळणवळणाची समस्या आहे. या ठिकाणी जे पुण्यामध्ये लोकांना रस्त्यावरचा ट्रॅफिक आहे, कंजेशन आहे, याचा सामना करावा लागतो. पुण्यामध्ये वाहतुकीची कोंडी ही खूप मोठ्या प्रमाणात होते आणि वाहतुकीची कोंडी सोडवण्याकरता किती प्रयत्न केला तरी, किती रस्ते बांधले तरी, किती पुलं बांधले तरी या ठिकाणी ही कोंडी सुटू शकत नाही. कारण रस्ते पूल आपण जेवढे बांधतो तेवढ्या गाड्या वाढतात, ते पुन्हा त्याला कंजेस्ट करतात. आणि या पुण्यासारखं जर प्लॅनिंग केलं तर मग सत्यानाशच आहे. ज्या प्रकारचे पुलं या ठिकाणी बांधले आहेत, मी जगाच्या पाठीवर उडान पुलावर कुठेच सिग्नल पाहिला नाही, पण तो सिग्नल देखील लावायचं काम या पुण्यामध्ये केलं. कारण या ठिकाणी रस्ते पुलं वगैरे बांधायचे जे होते ते पुणेकरांच्या सोयी करता नव्हते बांधायचे, ते टक्केवारी करता बांधायचे होते. म्हणून कसेही बांधले. पण बंधू भगिनींनो, या पुलांच्या माध्यमातून आणि रस्त्याच्या माध्यमातून आपल्याला ही समस्या सोडवता येणार नाही. जगभरामध्ये वाहतुकीची समस्या सोडवण्याकरता पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम ही एफिशियंट करणं हा त्याच्यावरचा उपाय आहे. आज आपल्याकडे पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम मध्ये PMPL ची बस आहे, ती कधी येते माहित नाही, ती कुठे जाते माहित नाही, बस स्टॉपवर उभं राहिलं तर ती मिळेल की नाही माहित नाही. आणि म्हणून या ठिकाणी आपण निर्णय केला, स्मार्ट सिटीच्या अंतर्गत स्मार्ट ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम उभी केली पाहिजे. PMPL मध्ये ग्रीन बसेस घेतल्या पाहिजेत. या ग्रीन बसेस या आपल्या एफिशियंटली चालल्या पाहिजेत. त्याकरता एक इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्टेशनची सिस्टीम तयार केली पाहिजे. आणि त्याच्या अंतर्गत तुम्ही जर बस स्टॉपवर उभा राहिलात तर त्या बस स्टॉपवर तुम्हाला डिजिटली त्या ठिकाणी दिसलं पाहिजे आता बस नेमकी कुठे आहे, ती किती वेळात तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे, त्या बसमध्ये जागा किती आहे, ती बस तुम्हाला कुठे घेऊन जाणार आहे, ती किती वेळात घेऊन जाणार आहे. असं जर तुम्हाला डिजिटली दिसत राहिलं तर तुम्ही देखील विचार कराल की 3 मिनिटात बस येते आहे, कशाला आपण आपली गाडी काढायची, बसमध्ये बसून आपण चालले जाऊ, आपण आपली गाडी ही घरी ठेवू शकू. पण त्याच वेळी बस कधी येणार आहे जर माहितीच नसेल तर मात्र या ठिकाणी आपण कधीच त्याचा वापर करणार नाही. आणि म्हणून ही बस सिस्टीम जी आहे ही आपल्याला एफिशियंट करायची आहे, ती GPS शी जोडायची आहे आणि त्या माध्यमातून प्रत्येक गोष्टीची माहिती स्टेशनवर आपल्याला मिळेल ही व्यवस्था करायची आहे. स्मार्ट बस स्टॉप तयार करायचे आहे आणि त्यासोबत ही जी सिस्टीम आहे बसची ही आपल्याला आपल्या मेट्रो सोबत इंटिग्रेट करायची आहे. मेट्रो सोबत इंटिग्रेट करायची आहे म्हणजे एक मोबाईलवरच्या ऍपवर तुम्ही गेलात आणि त्या ऍपवर तुम्ही टाकलं की मला हडपसरवरनं कोथरूडला जायचं आहे तर त्या ठिकाणी थेट तुमच्या समोर एक प्लॅन आला पाहिजे की तुम्ही जिथे उभे आहात तिथनं 3 मिनिटाच्या अंतरावर बस स्टॉप आहे, त्या बस स्टॉपवर उभा राहिला तर तिथे 7 मिनिटात बस येते आहे. त्या बसमध्ये तुम्ही बसलात तर इथपर्यंत तुम्ही पोहोचणार आहात. त्या ठिकाणी तुम्ही पोहोचलात तर तिथे 2 मिनिटाच्या अंतरावर मेट्रोचं स्टेशन आहे, त्या ठिकाणी 6व्या मिनिटाला मेट्रो येणार आहे. त्या मेट्रोमध्ये तुम्ही बसलात तर कोथरूडपर्यंत तुम्ही पोहोचू शकता. असं जर तुम्हाला कळलं तर तुम्ही त्या ठिकाणी पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज कराल. एंड टू एंड सोल्युशन ट्रान्सपोर्टेशनचं हे या ठिकाणी इंटिग्रेशनच्या माध्यमातून आपल्याला द्यायचं आहे. आणि हे करत असताना तुम्ही हा विचार कराल की तुम्ही सांगता पण इकडे लाईनीत उभं राहायचं, तिकीट काढायचं, तिकडे लाईनीत उभं राहायचं, तिकीट काढायचं. इंटिग्रेटेड सिस्टीम मध्ये वेगळं तिकीट काढायची आवश्यकता नाही आहे. एक तिकीट तुम्ही काढलं की ते बसमध्ये चालणार आहे, ते मेट्रोमध्ये चालणार आहे. एकाच तिकिटावर दोन्ही ठिकाणी तुम्हाला प्रवास करता येणार आहे. आणि हे जे तिकीट आहे हे देखील वेगळं काढायची आवश्यकता नाही आहे. तुमच्या मोबाईलवरच तुम्ही तिकीट खरेदी करू शकाल. म्हणजे तुमच्या मोबाईलच्या आधारावर तिथे बसल्या बसल्या तिकीटही तुम्ही खरेदी करू शकाल. कुठून कुठे जायचं प्लॅनिंगही करू शकाल. त्याला किती वेळ लागणार आहे, कारण GPSच्या माध्यमातून ट्रॅफिक किती आहे हे देखील आपल्याला कळणार आहे. आज या पुणे शहरामध्ये आपण पूर्ण CCTVचं नेटवर्क लावलं आहे. स्मार्ट कमांड अँड कंट्रोल सिस्टीम आपल्या सरकारनं तयार केली आहे. त्या माध्यमातून इथल्या ट्रॅफिकचं मॅपिंग करून GPS शी जोडून आपल्याला किती वेळ लागणार आहे एवढ्या ट्रॅफिकमध्ये हे देखील या ठिकाणी समजणार आहे. एक प्रकारचं एंड टू एंड सोल्युशन या ठिकाणी आपण देणार आहोत. हे स्मार्ट सिटीमध्ये आपल्याला करायचं आहे. आणि म्हणून स्मार्ट सिटी
ही श्रीमंतांकरता नाही आहे. स्मार्ट सिटी ही मध्यमवर्गीयांकरता आहे, गरिबांकरता आहे, आम पुणेकरांकरता ही स्मार्ट सिटी आपल्याला तयार करायची आहे. बंधू भगिनींनो, माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी देश बदलतोय. आम्ही देखील महाराष्ट्र बदलायला सुरुवात केली आहे. आपली शहरं चांगली राहिली पाहिजे, ती निर्मल झाली पाहिजे, शहरातल्या घनकचऱ्याचं व्यवस्थापन झालं पाहिजे. आज पुण्याची अवस्था अशी आहे, पुण्याला डंपयार्डच उरलेलं नाही. आणि कुठेही डंपयार्ड मागितलं तर पुण्याच्या कचऱ्याच्या गाड्या कुठलंच गाव आपल्या गावामध्ये येऊ द्यायला तयार नाही. त्या ठिकाणी रस्ता बंद केला जातो, पुण्याच्या कचऱ्याची एंट्री बंद केली जाते. पण माझा सवाल हा आहे की 21व्या शतकामध्ये आपण कचऱ्याचं डंपिंग का करतोय? आता कचऱ्याचं डंपिंग करणं हे चूक आहे, कचऱ्याचं डंपिंग करणं हे पाप आहे. कारण कचऱ्याचं डंपिंग करून आपण त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात एक ॲटम बॉम्ब तयार करतो की जो ॲटम बॉम्ब आपल्या जमिनीला, आपल्या भूगर्भातल्या पाण्याला, आपल्या संपूर्ण मातीला या ठिकाणी प्रदूषित करतो आणि त्यातनं रोगराई निर्माण करतो. आता तर जगामध्ये अशा टेक्नॉलॉजी आल्या आहेत की ज्या टेक्नॉलॉजीचा उपयोग केला तर आपण कचऱ्यापासून खत निर्मिती करतो, कचऱ्यापासून पेलेट निर्मिती करतो, कोळसा निर्मिती करतो, इलेक्ट्रिसिटीची निर्मिती करतो, कचऱ्यापासून विद्युत निर्मिती आपण करतो. मी आपल्याला शब्द देतो, या पुण्याची सत्ता जर तुम्ही आमच्या हातामध्ये दिली तर विश्वास ठेवा, 3 ते 4 वर्षामध्ये पुण्याचं सगळं डंपिंग बंद करून संपूर्ण कचरा हा सायंटिफिक ट्रीट करून त्या माध्यमातून वेस्टला वेल्थ मध्ये कन्वर्ट करण्याचं काम आम्ही करू. इच्छाशक्तीची आवश्यकता आहे. इच्छाशक्ती असेल तर सगळ्या गोष्टी घडतात. याच पुण्यामध्ये एका एनजीओनं 3-3.5-4 लाख लोकांचा कचरा डिसेंट्रलाइज पद्धतीनं जमा करून तो मुरवून त्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचं काम करून दाखवलं. मग महानगरपालिका हे का करू शकत नाही? कारण महानगरपालिकेमध्ये ती इच्छाशक्तीच नाही. आमच्या महानगरपालिका कशा चालल्या? कधी कलमाडीजींच्या रिमोट कंट्रोलने, कधी अजितदादांच्या रिमोट कंट्रोलने. कोणाच्या मनात काही असलं, उद्या राष्ट्रवादीला निवडूनही दिलं, एखादा चांगला व्यक्ती महापौर बनवला तरी तो काय काम करणार आहे? रिमोट कंट्रोल तर दादाच्या हातामध्ये आहे. आणि दादाचा रिमोट कंट्रोल कसा आहे तुम्हाला माहिती आहे? पब्लिक टेलिफोन सारखा 1 रुपया टाकल्याशिवाय हॅलोचा आवाजच येत नाही. आणि म्हणून ही महानगरपालिका सुधरू शकत नाही. ही जर सुधारायची असेल तर ही महानगरपालिका भारतीय जनता पक्षाच्या हातात द्यावी लागेल. आम्हाला रिमोट कंट्रोल नको आहे, मला नको आहे, बापटांना नको आहे, शिरोळ्यांना नको आहे. आम्ही तर मदत करण्याकरता त्या ठिकाणी आहोत. मदत करून महानगरपालिका सक्षम झाली पाहिजे. तुम्ही विचार करा, हजारो कोटी रुपयाचं या महानगराच्या क्षेत्रामध्ये अनुदान आमच्याकडे महानगरपालिका नसताना आम्ही या ठिकाणी आणलं. आज देशामध्ये मोदीजींनी स्मार्ट सिटी असेल, अटल अमृत शहर असतील, 14वा वित्त आयोग असेल, शहरांच्या विकासाकरता मोठा निधी उपलब्ध करून दिलाय. आणि पुण्यासारख्या शहरामध्ये तर आपल्याला निधीची कमतरता नाही आहे. मी तुम्हाला सांगतो, मी जगभरात फिरलो आहे. पुण्यासारख्या शहराची जगामध्ये जी पत आहे, मी ज्यावेळी इन्व्हेस्टमेंट मागण्याकरता अमेरिकेला जातो, युरोपमध्ये जातो, चायनामध्ये जातो, कुठेही मी गेलो आणि त्या ठिकाणी महाराष्ट्राचं प्रेझेंटेशन केल्यानंतर तिथला व्यक्ती मला विचारतो की आम्हाला या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करायला यायचं आहे, आम्हाला पुण्याच्या आसपास जागा मिळेल का, आम्हाला पुण्याला उद्योग लावायचा आहे. ही पुण्याची पत जगभरामध्ये आहे. पण दुर्दैवाने पुण्याची ही क्षमता आमच्या राज्यकर्त्यांना समजलेली नाही. अरे पुण्यामध्ये पैशाची आवश्यकता नाही आहे, नियोजनाची आवश्यकता आहे. तुम्ही नियोजन करा, पाहिजे तेवढा पैसा पुण्याकरता उभं करून दाखवण्याची क्षमता ही मी या ठिकाणी तुम्हाला दाखवतो. चांगलं नियोजन करा, ट्रान्सपरंट नियोजन करा, पारदर्शी पद्धतीनं या ठिकाणी क्रेडिबल प्रोजेक्ट तयार करा. पैशाची कमतरता पडणार नाही. आम्ही PMRDA ची स्थापना केली. खरं म्हणजे MMRDA जेव्हा तयार झालं तेव्हाच PMRDA तयार व्हायला पाहिजे होतं. पण मागच्या सरकारमध्ये देखील आपण बघितलं, बाबांना वाटायचं मी PMRDAचा अध्यक्ष झालं पाहिजे, दादाला वाटायचं मी झालं पाहिजे. बाबा दादाच्या भांडणामध्ये PMRDAचा सत्यानाश केला. 15 वर्षात PMRDA तयार केलं नाही. आम्ही तात्काळ PMRDA तयार केलं. तुम्ही बघा, MMRDA मुंबईला तयार झालं. आता त्या MMRDAच्या माध्यमातून 60,000 कोटी रुपयाच्या मेट्रोचं नेटवर्क मी मुंबईमध्ये सुरू केलंय. 40,000 कोटी रुपयाचं रेल्वे सोबत JV करून एलिव्हेटर कॉरिडॉर मी सुरू केलेला आहे.
1,00,000 कोटी रुपयाची कामं ही MMRDAच्या माध्यमातून होत आहेत. तिथली सगळी मेट्रो MMRDA तयार करते आहे. हे PMRDA जर तयार झालं असतं तर कोणाकडे पाहायची आवश्यकता पडली नसती. आज एक कॉरिडॉर फक्त PMRDA करते, अख्खा मेट्रोचा सगळा कॉरिडॉर PMRDA करून दाखवला असता. या पुण्याचं सुनियोजित अशा प्रकारचा विकास झाला असता. विकासाकरता दृष्टी हवी आहे. ती दृष्टी काँग्रेस जवळही नाही आहे, ती राष्ट्रवादी जवळही नाही आहे. त्यांच्याकरता महानगरपालिका ही सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे. त्यामुळे सोन्याचं अंड देणारी कोंबडी एवढंच जर महानगरपालिकेकडे पाहिलं तर या शहराचा कधीच विकास होऊ शकत नाही. आमच्या करता महानगरपालिका हे सामाजिक आर्थिक परिवर्तनाचं उपकरण आहे. त्याचा उपयोग करून सामान्य माणसाच्या जीवनामध्ये आम्ही परिवर्तन करू शकतो. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे. आपल्याला या पुण्याचा विकास करायचा आहे आणि आम्ही ठरवलाय येत्या काळामध्ये या पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला विकास तर करायचाच आहे. पण आज लोक असं म्हणतात की बंगलोर हे स्टार्टअप कॅपिटल आहे. आज आमची तरुणाई या पुण्यातली आहे. त्यांच्या आशा आकांक्षा अपेक्षा आहेत. त्यांच्याजवळ खूप भन्नाट अशा प्रकारच्या कल्पना आहेत. पण या कल्पनांना स्टार्टअप मध्ये परिवर्तित करण्याकरता या ठिकाणी इकोसिस्टीम नाही आहे. पण मी तुम्हाला सांगतो येत्या 3 वर्षामध्ये ही परिस्थिती मी आणीन की लोक म्हणतील देशाचं स्टार्टअप कॅपिटल बंगलोर नाही आहे, ते पुणे आहे. ती पूर्ण इकोसिस्टीम या पुण्यामध्ये मी उभी करून दाखवेल आणि या पुण्यातल्या तरुणाईच्या कल्पनांना पंख त्या ठिकाणी फुटावेत. अशा प्रकारचा विस्तार या ठिकाणी आम्ही करून दाखवू. प्रधानमंत्री आवास योजना प्रधानमंत्र्यांनी घोषित केली आहे. प्रत्येक माणसाला 2022 सालापर्यंत घर मिळालं पाहिजे ही पंतप्रधानांची अपेक्षा आहे. आणि त्याकरता त्यांनी जात पाहिली नाही, धर्म पाहिला नाही, पंथ पाहिला नाही, भाषा पाहिली नाही. केवळ बेघर असला पाहिजे, गरीब असला पाहिजे. अशा प्रत्येक गरीबाला घराकरता 4.5 लाख रुपये अनुदान देण्याचं ठरवलेलं आहे. या प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत 3 लाख केंद्र सरकार, 1.5 लाख राज्य सरकार हे आम्ही देतो. या पुण्यामध्ये 50,000 घरं बनायचं आम्ही ठरवलं आहे. बेघरांना गरिबांना घरं द्यायची आहेत. SRA ची योजना ही बिल्डरांकरता नाही, ती झोपडपट्टी धारकांकरता आम्हाला तयार करायची आहे. आणि त्या माध्यमातून पुण्यामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गरिबांना घरं मिळाली पाहिजे ही व्यवस्था उभी करायची आहे. बंधू भगिनींनो, हे सगळं जर करायचं असेल तर एक विकासाचा दृष्टिकोन असलेलं सरकार आपल्याला घ्यावं लागेल. आपण ज्यावेळेस वोट देतो त्यावेळी आपण जेव्हा वोट देतो हे वोट नसतं. आपण एक प्रकारे आपण ज्या प्रकारे बँकेमध्ये ठेव ठेवतो आणि त्याच्यावर व्याज घेतो, आपलं वोट ही 5 वर्षाकरताची आपली ठेव आहे आणि त्या ठेवीच्या आधारावर आपण विकासाचं व्याज मागतोय. मग ही आपली वोटची ठेव कोणत्या बँकेमध्ये ठेवायची? एक बँक आहे ज्याचा चेहरा खूप सुंदर नसेल पण त्या बँकेमध्ये तुमच्या ठेवीवर मोठ्या प्रमाणात तुम्हाला व्याज मिळणार आहे. कारण त्या बँकेचे प्रमुख आहेत नरेंद्र मोदी, त्या बँकेमध्ये आहे देवेंद्र फडणवीस, गिरीश बापट, अनिल शिरोळे, संजय नाना काकडे, योगेश अण्णा टिळेकर हे सगळे त्या बँकेमध्ये आहे. त्या बँकेमध्ये वोट रुपी डिपॉझिट ठेवलं तर 4 पटीनं व्याजही देऊ. डिपॉझिट हे विकासाच्या व्याजासहित परत करू. आणि दुसरीकडे अजून 2 बँका आहेत. एका बँकेचे प्रमुख हे त्या ठिकाणी राहुल गांधी आणि त्यांचे कच्चे बच्चे आहेत आणि दुसऱ्या बँकेचे प्रमुख हे शरदराव आणि आपले अजित दादा आहे. या दोन्ही बँकांची दिवाळखोरी ऑलरेडी निघाली आहे. या बँकेमध्ये डिपॉझिट ठेवलं तर डिपॉझिट परत मिळणं तर सोडा, या ठिकाणी व्याजही मिळणार नाही, तुमचे पैसेही तुम्हाला परत मिळणार नाही. त्यामुळे दिवाळखोरीच्या बँकेमध्ये मतदानाचं डिपॉझिट देऊ नका. जी बँक विकासाचं व्याज तुम्हाला परत करेल अशा बँकेमध्ये आपण डिपॉझिट द्या. आणि या महानगरपालिकेवर एक हाती झेंडा भारतीय जनता पक्षाचा लावा. आमच्या या सगळ्या उमेदवारांना निवडून द्या एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो.